आज आपण करणार आहोत मस्त झणझणीत लाल मिरचीचा ठेचा आणि दिसायला तर इतका जबरदस्त आहे की बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटेल आणि बघताच खावंसं वाटेल इतका हा जबरदस्त दिसतो आणि चव तर त्याही पेक्षा एकदम भारी आहे। हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण ओल्या लाल मिरच्यांपासून हा झणझणीत ठेचा कसा करायचा तेच बघणार आहोत। तर या ज्या लाल मिरच्या असतात या हिवाळ्यामध्ये शेवटी मार्केटमध्ये येतात आणि फार कमी दिवसांसाठी असतात। तर जेव्हाही तुम्हाला मार्केटमध्ये दिसेल तेव्हा तुम्ही नक्कीच घेऊन या आणि असा हा झणझणीत ठेचा नक्कीच बनवून ठेवा आणि हा वर्षभर टिकतो, अजिबात खराब होत नाही आणि तुम्ही वर्षभर एन्जॉय करू शकता। तर जास्तीत जास्त दिवस हा ठेचा टिकावा यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे या ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या स्वच्छ धुवून पुसून याला कोरडं करून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये अजिबात पाणी राहायला नको आणि या मी 250 ग्राम घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर मी इथे 2 गाठी लसूण घेतलेला आहे। आता इथे आपल्याला या मिरच्याच्या मुख्या काढून घ्यायच्या आहेत आणि या मोठ्या मोठ्या आहेत त्याच्यामुळे याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला याला इथे कट करून घ्यायचं आहे। तर आता इथे मी संपूर्ण मिरच्या कापून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने बघू शकता तुम्ही इथे, आणि मी इथे लसूण सुद्धा सोलून घेतलेला आहे। आता आपल्याला या संपूर्ण मिरच्या या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या आहे आणि याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये सोलून घेतलेलं हे लसूण सुद्धा घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर यात 1 ते 1.5 चमचा जिरे घालायचं आहे। तर 1.5 चमचा मी जिरे घातलेला आहे आणि आता हे मिक्सर मधून आपल्याला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर छान बारीक वाटायचं आहे। तुम्हाला जाडसर ठेवायचं असेल तर तुम्ही जाडसर पण ठेवू शकता, पण मी याला छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे। आता इकडे एका पातेल्यामध्ये आपल्याला भरपूर तेल घालायचं आहे। तर हा ठेचा जास्त दिवस टिकण्यासाठी तेल भरपूर घालणं आपल्याला इथे गरजेचं आहे। आता तेल गरम झाल्यानंतर यात पाव चमचा हिंग घालायची आहे आणि हा ठेचा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर संपूर्ण ठेचा मी याच्यामध्ये हा घालून घेतलेला आहे आणि याला आता आपल्याला 2 ते 3 मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल आणि हा जो ठेचा आहे हा जास्तीत जास्त दिवस टिकेल। तर तेल आपल्याला भरपूर घालायचं आहे, म्हणजे हा ठेचा झाल्यानंतर याच्या वरपर्यंत तेल यायला पाहिजे एवढं आपल्याला यात तेल घालायचं आहे। तर आता इथे 2 ते 3 मिनिट मी याला परतून घेतलेलं आहे तेलामध्ये छान, आणि तेल पण आता सेपरेट झालेलं आहे याचं। आता याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे। तर याच्यामध्ये मी याच चमच्याने 1 ते 1.5 चमचा लिंबाचा रस घातलेला आहे। तर लिंबाचा रस घातल्याने मिरचीचा तिखटपणा सुद्धा थोडा कमी होतो आणि चव सुद्धा याची वाढते, त्यामुळेच याच्यामध्ये लिंबाचा रस घालणं एकदम कंपल्सरी आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर मीठही जास्तच घालायचं आहे, कारण मिरचीचा तिखटपणा घालवण्यासाठी आणि ठेचा जास्त दिवस टिकण्यासाठी मीठ थोडं जास्त घालणं गरजेचं आहे। आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि पुन्हा याला एखाद मिनिट शिजवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी इथे याला शिजवून घेतलेलं आहे आणि आता यातलं मॉइश्चर पूर्णपणे गेलेलं आहे। आता या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि थंड झाल्यानंतर याला आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। 3 ते 4 महिने याला बाहेर काहीच होत नाही, पण त्यानंतरही बाहेर टिकू शकतो, पण त्यानंतर मग जर फ्रीज मध्ये ठेवलं तर वर्षभर याला काहीच होत नाही। ह्या मिरच्यांमध्ये तिखटपणा कमी असतो, फार जास्त तिखट नसतात, त्याच्यामुळे हा ठेचा सुद्धा खूप तिखट होत नाही आणि सर्वच जण मनसोक्त खाऊ शकतात आणि मनसोक्त याचा आस्वाद घेऊ शकतात। तुम्ही याला भाकरी सोबत तर खाऊच शकता, पण याचा वापर तुम्ही चायनीज पदार्थांमध्ये सुद्धा करू शकता। त्याचबरोबर या ठेच्यापासून आपण शेजवान चटणी सुद्धा बनवू शकतो आणि ती सुद्धा खूप छान होते। तर अशा पद्धतीचा हा
ठेचा खायला खूपच जबरदस्त असा झालेला आहे. अजिबात तोंडाला चोंबत नाही आणि चव सुद्धा याची अप्रतिम अशी झालेली आहे. तेव्हा या पद्धतीचा ठेचा तुम्ही नक्कीच करून बघा. मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि भरपूर तेल घाला आणि मॉइश्चर निघतपर्यंत याला शिजवून घ्या. म्हणजे हा ठेचा जास्तीत जास्त दिवस टिकेल. आणि याच्यापासून शेजवान चटणी कशी बनवायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करत राहा. भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय. धन्यवाद.